श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. यंदा म्हणजे 2026 मध्ये होळीवर भद्राची सावली आणि चंद्रग्रहणाची सावली असणार आहे. त्यामुळे नेमकी होळी कधी पेटवावी, म्हणजेच होली दहन कधी करावं, धुलीवंदन कधी साजरं करावं, अशी सविस्तर माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. होळी हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळीच्या आदल्या दिवशी होलिका दहन केले जाते. मग दुसऱ्या दिवशी रंगपंचमी किंवा धुलीवंदन साजरे केले जाते. या दिवशी रंगांची होळी साजरी केली जाते. होळी दरम्यान प्रदोष काळ आणि चंद्रग्रहण असल्याने हा सण नेमका कधी साजरा करायचा या संदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र चंद्रग्रहण, प्रदोष कालावधी, स्थिती आणि सूर्यास्ताची वेळ पाहता 2 तारखेलाच होलिका दहन आणि 3 तारखेलाच धुलीवंदन साजरं करता येईल असं पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासकांनी यावर्षीच्या होळीचे शास्त्रशुद्ध नियोजन स्पष्ट केले आहे. यावर्षी सोमवार दिनांक 2 मार्च रोजी होलिका दहन केले जाणार असून मंगळवार 3 मार्च रोजी धुलीवंदन साजरे होईल. 2 मार्चलाच होलिका दहन का करावं? सोमवार 2 मार्च रोजी सायंकाळी 5:55 फाल्गुन पौर्णिमेला सुरुवात होत आहे. शास्त्रानुसार ज्या दिवशी प्रदोष काळात सूर्यास्तानंतरची वेळ म्हणजेच पौर्णिमा असते त्याच दिवशी होलिका दहन करणे उचित मानले जाते. यावर्षी हा योग 2 मार्च रोजी जुळून येत असल्याने याच दिवशी होळी पेटवली जाईल असं सांगितलं जात आहे. मंगळवार दिनांक 3 मार्च रोजी ग्रस्तोदी चंद्रग्रहण आहे. धर्मसिंधू या ग्रंथातील नियमानुसार जर दुसऱ्या दिवशी ग्रहण असेल तर त्यापूर्वीच्या दिवशीच होलिका दहन करणे श्रेयस्कर असते. म्हणूनच ग्रहणाचे नियम आणि पौर्णिमेची व्याप्ती लक्षात घेता सोमवारीच होळी साजरी करण्याचा निर्णय पंचांगकर्त्यांनी दिला आहे. अनेकांना असा प्रश्न पडला आहे की भद्रा काळात होळी पेटवावी का? कारण सोमवारी 2 मार्च रोजी सूर्यास्तानंतर प्रदोष काळात भद्रा काळ असणार आहे. भद्रा काळ असला तरीही त्या काळात होलिका दहन करता येतं असं पंचांगकर्त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे भद्रा असली तरी शास्त्राप्रमाणे प्रदोष काळातील पौर्णिमेलाच महत्त्व देऊन होळी सोमवारी 2 मार्च रोजी पेटवता येईल. धुलीवंदन आणि रंगपंचमी होली दहनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी 3 मार्च रोजी धुलीवंदन असेल. मात्र या दिवशी चंद्रग्रहण असल्यामुळे ग्रहणाचे वेध आणि पाळण्याचे नियम लक्षात घेऊन नागरिकांनी हा सण साजरा करावा असेही सूचित करण्यात आले आहे. यावर्षी 2 मार्च 2026 रोजी सोमवारी भद्रा असताना प्रदोष काळात होलिका दहन करावे. दुसरे दिवशी 3 मार्च 2026 रोजी ग्रस्तोदी चंद्रग्रहण असून मंगळवारी सूर्योदयापासून वेदकाळ सुरू होत आहेत. वेदकाळात पौर्णिमेचा कुळधर्म, पूजा अर्चा, अभिषेक करता येईल. देवाला नैवेद्य दाखवता येईल. वेदामध्ये पूजन निषेध नाही. आपणास भोजन निषेध असल्याने नैवेद्य अगदी थोडा करावा. अशा प्रकारची कर्मे करता येत असल्याने वेदकाळात धुलीवंदन म्हणजे धुळवड, रंग खेळणे हे देखील करता येईल. होळी म्हणजे रंगांचा सण. होळी या सणाला हिंदू धर्मात अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. होळीच्या सणाच्या आधीच होलाष्टक असते. या काळात कोणतेही महत्त्वाचे तसेच शुभकार्य केले जात नाही. मात्र होळीचा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. तुम्हाला होळीची आणि भक्त प्रल्हादाची कथा सुद्धा माहीतच असेल की भक्त प्रल्हाद म्हणजे साक्षात तो भगवान विष्णूंचा भक्त होता आणि तो सतत नारायण नारायण हा जप करत राहायचा किंवा त्यांच्या भक्तीने भगवान विष्णूचे नामस्मरण तो करत राहायचा. पण त्याचे जे वडील होते हिरण्यकशिपू, त्यांना मात्र आपल्या मुलाचं हे वागणं अजिबात पटत नव्हतं. हिरण्यकशिपूला भगवान विष्णूंचा राग यायचा. हिरण्यकशिपूने भक्त प्रल्हादाचे ध्यान हटवण्याचा बराच प्रयत्न केला. बऱ्याच प्रकारच्या शिक्षा किंवा युक्त्या लढून बघितल्या, पण भक्त प्रल्हाद काही मागे हटला नाही. तो विष्णूची भक्ती करत राहिला. आणि होलिका जी होती ती भक्त प्रल्हादाची आत्या होती, म्हणजेच हिरण्यकशिपूची बहीण होती. मग त्याने आपल्या मुलाला सांगितले, विष्णूचे नाव घेणे बंद कर. पण प्रल्हादाला हरिनामाची गोडी लागल्यामुळे तो नामस्मरण थांबवू शकला नाही. आपल्यासमोर आपलाच मुलगा आपल्या शत्रूचे नाम घेतो, भक्ती करतो हे पाहून हिरण्यकशिपूला राग अनावर झाला आणि त्याने प्रल्हादाला मारण्याचे अनेक प्रयत्न केले. पण प्रत्येक वेळी देवाने त्याचे रक्षण केले आणि प्रल्हादाच्या केसालाही धक्का लागला नाही. तेव्हा राजा हिरण्यकशिपूने आपली बहीण होलिका हिला
प्रल्हादाला मारण्यासाठी अग्नीत जाळण्यास सांगितले. होलिकाला ब्रह्मदेवाने वरदान दिले होते की अग्नी तिला जाळू शकत नाही. अशा स्थितीत होलिका प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीच्या ढिगाऱ्यावर बसली. तिला मिळालेल्या वरदानाचा उपयोग तिने अयोग्य कारणासाठी केला, त्यामुळे तिला मिळालेले वरदान तिच्यासाठी शाप ठरले. भगवान विष्णूंनी प्रल्हादाचे रक्षण केले आणि होलिका जी होती तर ती त्या आगीमध्ये जळून राख झाली. तेव्हापासून होलिका दहन हा सण अधर्मावर धर्माच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. म्हणूनच होळीचं दहन करण्याची पद्धत आहे. आणि या कालावधीमध्ये म्हणजेच होळीच्या अगोदर जे काही 7-8 दिवस असतात, ज्याला आपण होलाष्टक म्हणतो, तर त्या कालावधीमध्ये या प्रल्हादाला भरपूर प्रकारचा त्रास हिरण्यकश्यपून म्हणा किंवा त्याची आत्या म्हणा किंवा हिरण्यकश्यपूचे जे काही सैन्य होतं तर त्यांनी या 7-8 दिवसामध्ये खूप त्रास दिला होता. तर त्यामुळेच हे जे 7-8 दिवस आहेत, जो कालावधी आहे तो अशुभ मानला जातो. आणि बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची कार्यसुद्धा जी काही शुभकार्य आहेत तर ती या काळामध्ये केली जात नाहीत. धर्मशास्त्रानुसार होलाष्टक अशुभ का आहे हे आपण जाणून घेतलं. आता ज्योतिषशास्त्र होलाष्टकाबद्दल काय सांगतं की त्यामुळे सुद्धा होलाष्टक अशुभ मानलं जातं, हे मी तुम्हाला यापुढे सांगते. ज्योतिषशास्त्रानुसार होलाष्टकाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच फाल्गुन शुक्ल अष्टमीच्या दिवशी, अष्टमी तिथीला चंद्र, नवमीला सूर्य, दशमीला शनी, एकादशीला शुक्र, द्वादशीला गुरु, त्रयोदशीला बुध, चतुर्दशीला मंगळ आणि पौर्णिमेला राहू यांची ऊर्जा नकारात्मक असते. असे म्हटले जाते की या काळात लोकांची निर्णय घेण्याची क्षमता ही कमकुवत होते आणि त्यामुळे ते कधीकधी चुकीचे निर्णय घेतात, ज्यामुळे नुकसान होऊ शकतं. राहूचं उग्र रूप असतं, तर या कारणामुळे या 8 दिवस मानव मस्तिष्क सर्व विकार, शंका आणि दुविधामुळे व्यापत असतं. या गोष्टी जर मानवजातीच्या बाबतीत होणार असतील तर नक्कीच माणूस कोणत्याही प्रकारचे निर्णय चांगले घेऊ शकणार नाही. आणि एखाद्याने जर या कालावधीमध्ये एखादं कार्य सुरू केलं तर त्या शुभ कार्यामध्ये यश मिळण्याऐवजी अपयशच हाती लागू शकतं. म्हणूनच फाल्गुन कृष्ण प्रतिपदेला या 8ही ग्रहांची नकारात्मक शक्ती कमजोर होते आणि त्या दिवशी आपण धुलीवंदन अगदी आनंदाने साजरं करत असतो. तर या दिवशी गुलाल किंवा मग होळीची जी राख आहे तर ती लावण्याची पद्धत आहे. बऱ्याच ठिकाणी होळीच्याच दिवशी म्हणजेच होलिका दहनाच्या दिवशीच रंगपंचमी साजरी केली जाते आणि यालाच आपण होळीचा सण असंही म्हणत असतो. तर तुम्हाला कळलंच असेल की होलाष्टकामध्ये आपण कोणकोणते नियम पाळायचे आहेत. होलाष्टकाच्या अष्टमी तिथीपासून ते पौर्णिमेपर्यंत वेगवेगळ्या ग्रहांची नकारात्मक शक्तीही वाढते, त्यामुळे कामावर अशुभ परिणाम होतो आणि म्हणूनच या 8 दिवसांमध्ये शुभ कार्य करू नयेत. शास्त्रानुसार या दिवसांमध्ये ग्रहांची स्थितीही विस्कळीत असते, त्यामुळे सकारात्मक ऊर्जेवर त्याचा परिणाम होतो. होलिका दहनाने होलाष्टकही संपतं. होलाष्टक जे आहे ते संपूर्णतः 8 दिवस पाळायचं आहे आणि जेव्हा होलाष्टक सुरू होतं तेव्हा काही गोष्टी आपल्याला टाळायच्या असतात. धर्मशास्त्रामध्ये वर्णन केलेले 16 संस्कार या होलाष्टकाच्या कालावधीमध्ये केले जात नाहीत. कोणत्याही कार्याचा शुभारंभ करणे किंवा 16 संस्कार करणं या कालावधीमध्ये करणं अशुभ मानलं जातं. जसं की आपल्याला आपल्या बाळाचे जावळ काढायचं असेल किंवा मग आपल्याला काही नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, कुणाचा विवाह पक्का करायचा असेल किंवा विवाह करायचा असेल किंवा गर्भवती महिलांची चोरवटी भरायची असेल, डोहाळे जेवण, नामकरण, गृहप्रवेश, तसेच घर खरेदी करणे, घर विक्री करणे किंवा घराची वास्तुशांती करणे, तर अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला या होलाष्टकाच्या 8 दिवसांमध्ये चुकूनही करायच्या नसतात. आशा करते की तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजली असेल. अजूनही काही तुमची शंका असेल तर मला कमेंटद्वारे नक्की विचारू शकता. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.